पिंपरी चिंचवडकरांची तहान भागवणारं धरण भरलेलं आहे। मुसळधार पावसानं पवना धरण 100% भरलं। पिंपरी चिंचवडकरांची वर्षभराच्या पाण्याची चिंता आता मिटलेली आहे। तर पवना नदीमध्ये 4300 क्युसेक वेगानं पाण्याचा विसर्ग आता धरणातून केला जातोय। पिंपरीतील केजुबाई बंधारा देखील आता ओव्हरफ्लो झालेला आहे। त्यामुळे वर्षभराची ही पाण्याची चिंता मिटलेली आहे। पिंपरी चिंचवड शहरासह मावळ तालुक्यामध्ये गेल्या 2 दिवसांपासून पाऊस सतत सुरू आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो पवना नदीच्या पाणी पात्रामध्ये या ठिकाणी वाढ झालेली आहे। ह्या नदीकाठचे जे गावं असतील किंवा शहर असतील यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। पवना धरण हे 100% भरल्यानंतर 4300 क्युसेक्सने पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे ह्या नदीच्या पाण्यापात्रामध्ये वाढ झालेली आहे। या ठिकाणी आपण पाहू शकतो चिंचवड मधील केजुबाई बंधारा आहे त्याचा देखील या ठिकाणी विसर्ग वाढलेला आहे आणि हे जे मंदिर आहे ते देखील पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे। सतत पाऊस सुरू असल्यामुळे या ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते। त्यामुळे कोणी नदी पात्रामध्ये देखील उतरू नये असे देखील प्रशासनाने आवाहन केलेलं आहे। पवना धरण हे 100% भरल्यामुळे पिंपरी चिंचवड शहरातले रहिवासी असतील किंवा मावळ तालुक्यातील रहिवासी असतील यांची पिण्याच्या पाण्याची आता चिंता मिटलेली आहे। सुशांत डुमरे, लोकशाही मराठी, पिंपरी चिंचवड। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।